नमस्कार, मी भरत मुकुंद तामनकर, भारत भ्रमंती चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आम्ही चाललो आहोत शेगावला। आमची ट्रेन आहे कुठली, शालीमार ट्रेननी 10 वाजताची ट्रेन आहे। प्लॅटफॉर्म नंबर 2ला लागणार आहे। तिथून आम्ही शेगावला जाणार आहोत। तर आमच्याबरोबर चला शेगावला, शेगावचं दर्शन करूया। त्याच्या पहिले आपण हल्दीराममध्ये पेट पूजा करूया। हे आहे हल्दीराम हॉटेल ऑन व्हील रेल्वेचा डब्बा आहे। त्याच्यामध्ये मस्त हल्दीराम बनवलं आहे, ते पण तुम्हाला आतून दाखवतो। चला आपण हल्दीराममध्ये जाऊया। तर हे आहे हल्दीराम। हा हे रेल्वेचा डब्बा, त्याला मस्त त्यांनी हॉटेल बनवलं आहे। मस्त इकडे काउंटर आहे आणि असेच डबे ट्रेनमध्ये असले पाहिजे असं रमेश बोलतो। असे स्वच्छ सुंदर हे इकडे किचन आहे हल्दीरामचा समोर। इकडे किचन आहे, त्या किचनमधनं तुम्हाला सर्व्हिस मिळणार पूर्ण। आणि इथे सिटिंग व्यवस्था आहे, मस्त आहे। आणि AC आहे पूर्ण, मस्त आहे। आमचा सन्नी यांचा रमेश पांडे। हे आहे त्यांचं हल्दीरामचं मेनू आणि रेट्स एकदम रिजनेबल आहे। दाल फ्राय 248। नंतर रिजनेबल नाही आहे भाई, थोडासा जास्त आहे, पण ठीक आहे। ACच्या हिशोबाने स्टेशनच्या बाजूला इथे 2 मिनिटावर स्टेशन आहे। 2 मिनिटं पण नाही, 1 मिनिटावर म्हणजे त्या हिशोबाने हे चांगलं आहे रेट्स। आणि इथे मस्त खाऊन 10 वाजताची ट्रेन पकडूया। हे फ्रंट आहे मेनूचं, तुम्ही पॉज करून हे बघू शकता। कुर्ला स्टेशन बाहेर, बरोबर आहे ना? कुर्ला स्टेशनच्या बाहेर लोकमान्य टिळक स्टेशनच्या बाहेर हे आहे हल्दीराम। रेल्वेच्या डब्यामध्ये AC मध्ये बनवलं आहे मस्त वेगळं। हे रमेशने मागवला आहे साधा डोसा। त्याला आम्ही खायला देणार नाही, आम्हीच खाणार तो, त्याला फक्त बघायला। तू बघून घे, आम्ही खातो लगेच। आम्ही इथून पार्सल घेतो कारण आमची ट्रेन आहे 10 वाजताची आणि इकडे वाजले 9:30। इथे खायला बसलं तर आमची ट्रेन सुटून जाईल, म्हणून आम्ही इथून पार्सल घेतो। पार्सल तुम्हाला दाखवतो। हां, शेगाव इकडे जागेवरच होईल। तर भाई इकडेच आम्ही पार्सल घेऊन आता निघतो ट्रेनमध्ये। हे रिजनेबल तर आहे नाही भाई, कॉस्टली आहे चांगल्यापैकी, बऱ्यापैकी। इडली वडा सांबार, मेदू वडा सांबार 109 रुपये रेट आहे आणि प्लेन डोसा आहे 120 आहे। क्वालिटी मुंबई फर्स्ट सार्वजनिक गणपती सेलिब्रेट टूक प्लेस ॲट शिवजी नाईट चॉल लोकमान्य टिळक। ते असं सर्व त्याने टाकलं आहे मुंबईमध्ये काय काय आहे ते, तुम्ही पॉज करून बघा। इकडे पण आहे, हे पण तुम्ही पॉज करून बघू शकता। आम्ही हल्दीराममधनं पार्सल घेतलं आहे आणि आता ट्रेन पकडायला जातो। प्लॅटफॉर्म नंबर 2वर आमची ट्रेन आहे 10 वाजताची। तर इथे खायला बसलो तर ट्रेन चुकेल। हां, ही आमची ट्रेन शालीमार आणि याच्यामध्ये B3 मध्ये 53, 54, 56, 60 अशी आता निघूया। ट्रेन काय धुतलेली नाही आहे, स्वच्छ ट्रेन घाणच आहे, बाहेरून नाही धुतली, आतून बघूया। रमेश पांडेनी 4 बारण्याच्या बाटल्या घेतल्या आहेत, शाबास। हे मिळालं आहे आमचं बसायची जागा, झोपायची जागा, बसायची नाही, झोपायचीच आहे। हे आलं आहे मेदू वडा सांबार आणि चटणी, हल्दीराममधनं घेतलं। आता मस्त ट्रेनमध्ये बसून खातो। रमेश पांडेचं जेवण झालेलं आहे, तो खाली बसला, आम्ही वर मस्त बस।
सदानंद चतुर्वेदी आमची पूर्ण सर्व्हिस करतायत, एकदम फुल बेड बीड लावून देत आहेत व्यवस्थित झोपण्यासाठी. तर त्यांचे आभार. त्यांना घरी सकाळचे वाजले 7:30 आणि शेगावला पोचलो आहे आणि अर्धा तास लेट झाली गाडी. आता आपण हॉटेलवर जाऊया, नंतर मग फ्रेश होऊन मंदिरात दर्शनाला. हे आहे शेगावचं रेल्वे स्टेशन आणि हा शेगाव रेल्वे स्टेशनचा परिसर. मस्त थंडी पडले, हवा फ्रेश. हवा फ्रेश. स्टेशनच्या बाहेर इकडे रिक्षा पकडण्यासाठी चाललंय. सकाळी सकाळी बघा शेगावला बाजारपेठ लागले. बाजूला इकडे भक्त निवास आहे ती. हे स्नेहांजली गेस्ट हाऊस आहे. आम्ही आलो ते रेस्टॉरंट आणि हा बाजार. हे समोर इथेच मंदिर आहे. मंदिराकडे जाण्याचा त्या पोलवरती ना मंदिराकडे ते मंदिर आहे. हे आमचं स्नेहांजली हॉटेल, जिकडे आपण रूम बुक केले ते. इकडे आहे रेस्टॉरंट त्यांचं. असं रेस्टॉरंट आहे. इकडे मस्त आतमध्ये चौक आहे मस्तपैकी. मध्ये चौक आहे आणि अशा सगळ्या साईडनी अशा रूम्स आहेत. हे आहे आपली रूम 24 नंबर. इकडे आहे वॉशरूम. इकडे 2 बेड आणि बाहेर आहे वाटतं बाल्कनी. बाहेर बाल्कनी आहे मस्तपैकी छानपैकी बाल्कनी आहे. ह्या रूमचं भाडं आहे 1400 रुपये पर डे. ॲक्च्युली 1200 रुपये पर डे भाडं आहे दोघांसाठी, पण आम्ही चौघं आहेत तर दोघांचे एक्स्ट्रा धरून त्यांनी 1400 रुपये सांगितले. 1400 रुपये पर डे. 2 दिवसाचे 2800 रुपये झाले आमचे. नॉन AC. तर इथे थंडी असल्यामुळे ACची गरज नाही. हे पर्स आहे भाई तिकडे मस्त. आणि हा बाजार आहे शेगावचा. शेगावच्या बाजारात आम्ही बघतोय काय खायला मिळते का. ऑलरेडी उत्तप्पा खाऊन झाला आहे, ओनियन उत्तप्पा. इकडे कचोरी पोहा आणि हे काय मिसळ आहे. काय हे मिसळच आहे. हां हां. तर इकडे पोहा फरसाण टाकलेला. इकडे डाळवडा आहे. छानपैकी मस्तपैकी डाळवडा आहे. इकडे सगळं खेळणी मिळतात. हे संस्थांचं भक्त निवास. हे आहे भक्त निवास शेगावचं. तिकडे बिस्किट आहेत बघा, आपल्या लहानपणी खायचे ते. हे इथे पार्किंग आहे मोठं. संस्थानात आल्यानंतर महालक्ष्मी मंदिर. संस्थानमध्ये आल्यानंतर तुम्हाला गाडी पार्किंग करायचं काहीच टेन्शन नाही आहे. इकडे भव्य असं पार्किंग आहे शेगाव संस्थानचं. आणि पार्किंगमध्ये किती गाड्या, जागा किती गाड्यांना शिल्लक आहे, किती फुल झालं आहे ते सर्व दाखवत आहे. हे आहे भक्त निवास.
हे इथे गजानन महाराज संस्थानचं निवासाची व्यवस्था आहे, त्याचे फोन नंबर आहे, तर तुम्ही पॉज करून बघू शकता या व्हिडिओमध्ये. आणि हे आहे संकुल पूर्ण संस्थानचं. शेगावमध्ये येण्यासाठी तुम्ही मुंबईवरनं बस आहे, ट्रेन आहे, तुम्ही कसंही येऊ शकता. कुठूनही देशातून सर्व ठिकाणून बसची व्यवस्था आणि ट्रेनची व्यवस्था आहे. आणि रेल्वे स्टेशनपासून 2 किलोमीटर अंतरावरच हे आहे आपलं संस्थान शेगावचं. आणि बस स्टेशनपासून पण जवळच आहे. एस टी स्टँडवरनं पण संस्थानची बस असते, ती तुम्हाला डायरेक्ट संस्थानमध्ये आणून सोडेल. तर अशा रीतीने तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही प्लॅनिंग करू शकता. हां, ही ओरिजिनल शेगाव कचोरी IS प्रमाणे. हां, शेगाव स्पेशल कचोरी ही आहे. शेगाव स्पेशल कचोरी खाऊन बघा. हा साबुदाणा वडा. आणि ISO कचोरी आहे, दाखवा. ISO 9001 2001 प्रमाणित कचोरी आहे. हे आहे गजानन महाराज संस्थानचे गेट मंदिराचे. हे आहे संस्थानचे गेट. हे इथून एंट्री आहे. हे इथे सिक्युरिटी चेकिंग आहे आणि इकडून इकडे बॅग घेणार बाहेर. आतमध्ये एंट्री आहे. हे रमेश पांडे कॅमेऱ्यामध्ये येण्यासाठी धडपडत आहे. जिकडे लाईन चालू होते तिकडून तू रिटर्न 50 मिनिटाची लाईन. जिकडून लाईन चालू तिकडून रिटर्न हे आहे गजानन मंदिराचा परिसर. अतिशय सुंदर असा परिसर. चप्पल ठेवायला स्टँड आहे. चप्पल देऊ इकडे. हा समाधी मंदिरकडे जाण्याचा मार्ग.
हे मंदिराचा बाहेरचा भाग आहे. आतमध्ये रेकॉर्डिंग अलाउड नाही, त्यामुळे आतमध्ये मी करणार नाही. बाहेरूनच करून दाखवतो तुम्हाला रेकॉर्डिंग. हे महाप्रसादालाकडे आणि हे मंदिर अतिशय सुंदर आहे. श्रींचे समाधी वैशांती पारायण ध्यान. हे मंदिराच्या बाहेरून आपण फिरतोय. आतमध्ये मंदिर आहे आणि हे हल्ली असं सगळीकडे असा बंद करून टाकतात. नाही तुकारामांचा पुतळा आहे तिथे. आता आपण मुखदर्शनाकडे जाऊया. हे इकडे प्रसादालय आहे, तिकडे चाललो आहे आपण. मंदिरातून मुखदर्शन घेऊन आलो, काहीच गर्दी नव्हती, मस्त पटकन मुखदर्शन झालं. आणि हा आहे मंदिर परिसर. परत एकदा तुम्हाला दाखवतो. हे इकडे प्रसाद मिळतो, तर आपण इथे प्रसाद घेऊया. एक 501 आणि एक 101 आहे. 101 अंदर दादा, हां 500 एवढी द्या. हां. इकडे देणगी स्वीकारतात इथे, आणि मग देणगी दिल्यानंतर इकडे आपल्याला प्रसाद मिळतो या साईडला. आणि तो प्रसाद आपण घरी घेऊन जाऊ शकतो, प्रसाद आणि अंगारा. आता दर्शन घेऊन झालं, आता महाप्रसाद घ्यायला चाललो आम्ही. प्रसाद आला इकडे. महाप्रसाद आलाय इकडे. आपण आता प्रसाद घ्यायला जाणार. भरपूर मोठं केवढं महाप्रसाद आलाय. पूर्ण महाप्रसाद आता असे आले सगळेजण व्यवस्थाचं गुणगान. असंच नाही, व्यवस्था एकदम चांगली. पेन लई लिजे रे. तिकडे हात धुवायला व्यवस्था आहे. पहिल्यांदा हात धुवायचे, मग जेवायला जायचं. पहिले हां. इकडे महाप्रसाद घेऊन आता आम्ही निघालो आहे. आमचं जिथे बुकिंग आहे स्नेहांजली त्या रूमवर. अतिशय सुंदर असा महाप्रसाद होता. मोठा हॉल आहे आणि त्याच्यामध्ये महाप्रसाद देतात. पोटभर जेवण, जेवढा पाहिजे तेवढा महाप्रसाद. शिरा एकदम मस्त झाला होता. महाप्रसाद छानच असतो कायम. तर अशा रीतीने जेवून महाप्रसाद खाऊन एकदम तृप्त झालो. आणि आता जाऊया आपल्या स्नेहांजली रूमवर. हे तुळशी वृंदावन हे महाराजांच्या वेळेपासूनचं आहे. त्याला नंतर डेव्हलप केलं असेल त्याने, पण असं लिहिलं इथे की हे श्री हनुमंताची मूर्ती प्राचीन असून महाराजांची पूर्वीपासूनची आहे.
जय श्रीराम, जय बजरंग। बाजारातून फिरतो, हा देवळाच्या बाहेर पूर्ण बाजार भरलेला आहे। आपल्या देवळामधलं सुंदर असं दर्शन झालेलं आहे। मी मुख्यदर्शन घेतलं आहे आणि या लोकांनी लाईनीत लावून दर्शन घेतलं आहे। त्याच्यानंतर महाप्रसाद पण घेऊन झालेला आहे आणि आता आपण हॉटेलच्या रूमवर आराम करायला चाललो आहे। हे इथे खरेदी चालू आहे। हे काय काय नाव पाहिजे? नावाचे किचन आहे। काय नाव पाहिजे होतं? हे इकडे पेरू खात आहे मस्तपैकी। आपण आलो आहोत आता श्री सिद्ध महालक्ष्मी मंदिर शेगाव येथे। आविष्कार सांस्कृतिक सामाजिक व अपंग विकास संस्था नागपूर शाखा शेगाव यांचं हे मंदिर आहे। अतिशय सुंदर असं प्रवेशद्वार आणि अतिशय सुंदर प्रवेशद्वार आहे। इकडे आपण बघूया मूर्त्या किती सुंदर केलेल्या। ते महालक्ष्मीचे मुखवटे केलेले आहे। इकडे किल्ल्यासारखं त्याला इफेक्ट दिला आणि सुंदर असा प्रवेशद्वार। इथून दर्शन मार्ग कुठून जाणार? इकडून असं जायचं आहे। लक्ष्मी असं म्हणतो आपण आहे। सुंदर ही गजानन महाराजांची सुंदर अशी मूर्ती। ईशा फाउंडेशन सारखं आहे ना हे? तेच आहे। हां
फ्लॅशलाईट चालू करत हे होतं 12 ज्योतिर्लिंग दर्शन. हा महालक्ष्मीचा सभा मंडप आहे मंदिराचा. इथे अशी बसायची व्यवस्था केलेली आहे सगळ्यांची. इकडे मस्तपैकी उसाचा रस्त्याची गाडी आहे. उसाचा रस्ता आणि मग त्यांच्या रूमवर जाऊया. मस्त उसाचा रस्ता. मस्तपैकी उसाचा रस आलेला आहे. चल भाई. एक नंबर रस आहे. हा हे कृष्णाजीचा मळा जिकडे गजानन महाराजांनी ब्रह्मगिरी साधूचं गर्वहरण केलं होतं. अतिशय सुंदर असं व्यवस्था ठेवलेली आहे. थोडे जवान होते बाबा. ही ओम नमः शिवाय शंकर. ओम नमः शिवाय. भाई तो हमारे साथ प्रसन्न है संबंधित माहिती आहे. ही पोथीमधलं आहे. ते ब्रह्मगिरी महाराज असतात. ते गजानन महाराजांच्या दर्शनाला येतात आणि त्यांना वाटतं मी फार मोठा देवाचा भक्त आहे. तर गजानन महाराज त्यांचं गर्वहरण कसं करतात. पलंग पेटलेला असतो तरी ते उतरत नाही आणि ती आग आपोआप विजते. तर मग ते ब्रह्मगिरीला बघून आश्चर्य वाटतं. अशी स्टोरी आहे. त्याचं पेंटिंग फार सुंदर केलं आहे आणि आजूबाजूचा परिसर पण एवढा सुंदर ठेवला आहे बघा. सुंदर असा परिसर. हा इथे वटवृक्ष आहे खूप जुना. कृष्णाजी पाटील जसे त्यांच्या घरी आजारी होते ते वारले. मग भक्तांनी विचारलं की बा महाराज तुम्ही आतापर्यंत सगळ्यांशी बोलले हे चालले आता अस्थिर काऊन झाले काय झालं काय नेमकं. तर त्यांनी म्हटलं की बा आमचा कृष्ण पाटील गेला. म्हणजे याचा अर्थ असा की बा त्या कृष्णाजी पाटलाच्या विषयी महाराजांचं अतूट प्रेम होतं. बरोबर. त्यांचा हा मळा आहे. त्यांचा मळा आहे. आमचा कृष्ण पाटील गेला गड्या. बरोबर. आणि ते त्यावेळेस मग खूप असे नाराज झाले. बरोबर. भक्तांनी विचारलं की बा आता महाराज मग काय करायचं. आता काय करतात जे करायचं ते करावंच लागेल म्हणून. असं महाराजांचं त्यांच्यावर विशेष प्रेम होतं. विशेष प्रेम होतं. आणि त्यांच्या मळ्यात नेहमी महाराज त्यांचाच मळा आहे हा. आणि हे शंकराची जी मूर्ती आहे ही महाराजांच्या आधीची आहे. बरोबर. शंकराची तेव्हापासूनची आहे. ते त्यांना म्हणजे हे कृत्य करायचं होतं इथं आपल्या मळ्यामध्ये. तर ब्रह्मगिरी गोसाळ्याचं गर्वहरण करायचं होतं म्हणून त्यांनी सांगितलं कृष्ण पाटलाले की बा मला आता इथं गमून नाही राहिलं मठात गड्या. मला तू तुझ्या मळ्यात जागा दे. कारण तो शंकर तुझ्या मळ्यात असलेली शंकराची मूर्ती खूप रमलेली आहे. बरोबर. मी त्याच्या सानिध्यात जातो. आता त्यावेळेस इथं काहीच नव्हतं. बरोबर. मळा ऊस भाजीपाला हे सगळं पेरत होते. बरोबर.
आणि इथं म्हणजे याची भीती वाटत होती. एवढं एवढं गवत होतं. आणि ते आमचे शैलेश पाटील त्यांनी हे सगळं व्यवस्थित केलं. बरोबर. त्यांचं हॉटेल आहे समोर, स्नेहांजली म्हणून. स्नेहांजली. आम्ही तिथेच उतरलो. असं का? ते आहेत पाटील, आताच गेले. त्यांच्याच हॉटेलमध्ये भेट करून दिलीच तुम्ही. दादा गेले का? त्यांच्याशीच मी बोलला. त्यांच्याशीच आम्ही गेले त्यांच्याच हॉटेलमध्ये. असं का? छान आहे हॉटेल पण चांगलं आहे. पूर्ण घराण्याशी प्रेम, महाराजांचं प्रेम होतं किंवा माझं उष्ट जिथे जिथं पडेल म्हणून. मला जीव घातल्यानंतर माझं उष्ट ज्या ज्या ठिकाणी पडेल त्या त्या ठिकाणी तुम्हाला कधीच कशाची कमी पडणार नाही. तर ते खरोखर 300-350 एकरच्या वर त्यांच्या जमीन आहे. सगळं व्यवस्थित आहे. बरोबर. आणि भक्ती एवढी आहे बरोबर की दररोज 7 वाजता किती काम असो ते आरतीला येतातच. बरोबर. हे तुम्ही सांभाळता सध्या इथे? बाकी रात्री लावून. हां बरोबर. छान. धन्यवाद. तसा आता भेटवतेच तुमची. हो. त्याचं नाव होतं आपलं हे गोविंदगिरी. गोविंदगिरी. त्या गोविंदगिरी महाराजाला समजून सांगतो महाराजांना की तू पोटभऱ्या साधू बनू नको. त्या पूर्वार्थ बरोबर सांगितला पण उत्तरार्थ तू पब्लिकला चुकून सांगितला. तर उत्तरार्थ महाराजने सांगितलं होतं त्यांना. घोडा आहे तिथं शांतिकेला महात्मा मोठ्याच्या मंदिरात. बरोबर. ती स्टोरी माहिती आहे मला. ती स्टोरी पिसाळलेला घोडा होता. हे मळ्यातलं विलोभनीय दृश्य. हे पूर्वीच्या काळी नुसता मोठा उसाचा मळा होता. ओम नमः शिवाय. इथे एक सुंदर अशी समाधी आहे. तीन समाध्या आहेत आणि हे टोटल मळ्याचं दृष्ट कृष्णाजींचा मळा. सुप्रभात मित्र. आज आहे 18 जानेवारी 2025. आज आमचा शेगावमधला दुसरा दिवस आहे आणि आता आम्ही नागझरीला निघालो आहे, जे शेगावपासून 8 किलोमीटर अंतरावर आहे. तिथे गजानन महाराजांचे गुरु यांचा आश्रम आहे असं आम्हाला सांगितलं. तिकडे ते रोज पायी जात होते. गजानन महाराज शेगाववरनं रोज नागझरीला पायी जायचे. रोज असं नाही, म्हणजे जेव्हा जायचे तेव्हा तिथे पायी जायचे. तर असे त्यांची कथा आहे. आता नक्की कथा तुम्हाला तिकडे गेल्यावर सांगतो काय आहे ते. तर चला तर मग नागझरीला जाऊया आणि तिथल्या मंदिराचं दर्शन घेऊया, गजानन महाराजांच्या गुरूंचं. आपण आलो आहे आता नागझरी, गोमाजींचं मंदिर, जे गजानन महाराजांचे गुरु होते त्यांच्या मंदिरात आपण आलो आहे. गजानन महाराजांचे. इकडे आहे मंदिर. तर आपण पहिलं जरा उसाचा रस घेऊया आणि मग चहा पिऊया. तर पहिला रस घेऊन मग चहा पिऊ. या उसाचा रस घेऊया मस्तपैकी आणि मग इकडे मंदिराचं दर्शन घेऊया. हे आहे श्री संत गोमाजी मंदिर.
हा आहे गोमाजी संतांच्या समाधीचा परिसर. इकडे बाजूला मंदिर आहे, शिवालय. समाधीच्या बाजूला प्राचीन शिवालय, श्री नागेश्वर मंदिर, श्री स्वामी त्र्यंबकेश्वर मंदिर, गुप्तेश्वर मंदिर असं आहे. तर ही पण 400 वर्षापूर्वीच आहे. हे त्र्यंबकेश्वर मंदिर, ओम नमः शिवाय, सोमनाथ मंदिर. हा आपला परिसर यज्ञकुंड आहे इथे मध्ये, पवित्र असं. हे विश्वेश्वर काय पण आहे नंदी. नंदी ती शिवजींची मस्त प्रतिमा बनवली बघा. हा यज्ञकुंड इथे. आणि हे आहे नागेश्वर मंदिर. ओम नमः शिवाय. तर हा आहे मंदिर परिसर. गोमाजी समाधी मंदिर. आणि इथे आहे गोमुखकुंड. तिकडे रेकॉर्डिंग अलाउड नाही आहे त्यामुळे केलं नाही. हे बघा, हे आहे वड, पिंपळ आणि कडुलिंब, तिन्ही झाडं मिक्स झालेत एकमेकात. असं झाड आहे पुरातन. आणि तिकडे समोर आहे ते पिंपळाचं झाड, वडाचं सॉरी. आणि हे वड आणि पिंपळ दोन्ही एक मिक्स. बदामाचं हे बदाम. आणि इथे चहा पितो आहे मावशींकडे. चहा प्यायला बसलं. आम्ही आलो TR शर्मा शेगावची कचोरी सेंटर. हे ओरिजिनल कचोरी सेंटर आहे. इकडे भरपूर जण शर्मावाले आहेत आणि शेगाव कचोरीवाले. पण हे नंबर तुम्ही नोट करा व्हिडिओ पॉज करून. इथेच तुम्ही कचोरी घ्या. आम्ही इथे टेस्ट करतो आहे. कचोरी अतिशय उत्कृष्ट आहे, गरमागरम आणि अतिशय सुंदर असे. बघा तुम्हाला दाखवतो. हे बघा सन्नी कचोरी कशी आहे, एकदम अतिशय अप्रतिम अशी कचोरी. सन्नी बोला तो भगवान बोला, तो कंफर्म है. और ये हमारे मेहुल सेठ भी खा रहे हैं. बहुत बढ़िया. और वहाँ पे भीड़ देखो. तर तुम्हाला गर्दीवरनं लक्षात आलं असेल ही कचोरी अतिशय उत्कृष्ट आहे. तिकडे त्यांनी त्याचे डिस्क्रिप्शन पण लिहिलं आहे. आणि सुंदर अशी कचोरी आहे. मुद्दामून तुम्ही. तर आता रात्रीचे वाजलेत 12:30. पावणे 1 झाला, 12:30 पण नाही. तर शेगाव रेल्वे स्टेशनला आलो आहे आपण. आणि इथून आपली 1:40ची ट्रेन आहे. तर हे आहे शेगाव रेल्वे स्टेशन. आणि इथून 1:40 रात्री 1:40ची ट्रेन आहे. ती ट्रेन पकडून आपण पोचणार सकाळी दादरला 11 वाजेपर्यंत. आणि त्याच्यानंतर मग वसईला. हे आहे रेल्वे स्टेशन. प्लॅटफॉर्म नंबर 1वरनं आपली ट्रेन आहे. रात्री 1:40ची चालू. काय प्लॅटफॉर्म. इकडे असं पब्लिक वाट बघत बसलेलं आहे ट्रेनची. आणि आम्ही पण वाट बघतोय ट्रेनची.
घंटा आरामुळे आता आपण इकडे बसून हे भांडण आमचे केलं ट्रेन आले. भांडण पण नसतं झालं. ट्रेन यायच्या अगोदर 60 रुपये गेले, त्याच्यावरनं भांडण त्यांनी चाललं. पैसे देणार त्यांनी हे संधीमुळे 60 रुपये गेले असं. किती चांगलं भांडण झालं. सेवाग्राम एक्सप्रेस जी नागपूरवरनं मुंबईला जाते. शेगावला आल्याच या साईडला आहे रे. आपल्या सीट मिळाल्या आहेत. ही वरच्या एक बर्थ आहे, हा एक बर्थ आहे, मी बसलो होतो आणि हा एक बर्थ. असे आपले 3-4 बर्थ आहेत. इकॉनॉमीवाला आहे क्लास, पण नवीन डबा आहे, डबा चांगला आहे. तो भाई गुड नाइट, अभी मिलते कल सुबह दादर में. तब तक के लिए जय हिंद. आम्ही दादर स्टेशनला जायच्या ऐवजी ठाण्यावरनं उबर केले, तर एवढी बडबड चालली आहे फालतू. हा की असं झालं, तसं झालं, हे झालं, ते झालं. हा मेहुल प्रताप आहे ना आमचा मित्र, तो नेहमी तेव्हा पहिलं हो बोलतो आणि नंतर नाही बोलतो. आणि त्याच्यामुळे नेहमी प्रॉब्लेम होतो पिकनिक मध्ये. दरवेळेला ठरते की हे लास्ट पिकनिक आहे, परत पुढच्या पिकनिकला येतो हा भाई. पिकनिकला काढायचं हा ठरतं, पण तो परत येतो, तो परत येतो पिकनिकला. आता याच्यासाठी काय करायचं सांगा, तुम्हीच कॉमेंट करून सांगा काय करायचं. याला काढायचं तुमच्याकडे मित्र आहेत का, आणि तुम्ही काय उपाय करता. असे तुमच्याकडे हो ला हो म्हणणारे मित्र आहेत का? पहिल्यांदा हो म्हणतात आणि नंतर मग सांगतात मी नाही म्हणत होतो. तुम्ही चुकीचं ऐकत नाही, यांना काही असते नुसती. डिसिजन घेणारे मित्र ब्लड प्रेशर वाढतो. नक्की कॉमेंट करून सांगा. आणि आता आपण इथून ठाण्यातून निघालो, 1.5 तास लागेल आपल्याला पोचायला वसईला असं दाखवत आहे. तर 1.5 तासात होपफुली पोचू आपण. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी बघत राहा भारत भ्रमंती. भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.